पहाड़ पे फोन कर रहे हैं, गरीब आदमी को मत कर रहे हो। श्री क्षेत्र जालेंद्रनाथ समाधी दर्शन आपण आता आलो आहोत। हे मंदिर समोर दिसतंय, पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण बघू शकता जालेंद्रनाथांचे मंदिर। ओम नमो चैतन्य सिद्ध जालेंद्रनाथाय नमः। आता आपण पूर्ण मंदिर बघणार आहोत। आला नाथ भगव्या कफनीवाला। मित्रांनो, श्री चैतन्य जालेंद्रनाथांचा जन्म सोम्ययज्ञामधून झाला आहे आणि हस्तिनापूरचा राजा बृहद्रथ सोम्ययज्ञ करीत होता। त्या यज्ञामध्ये ऋषीमुनींनी विभूती घेण्यासाठी हात टाकला, तर त्यांना एका मुलाचे पाय लागले। तर त्यांना आश्चर्य वाटले, तर हे काय आहे बाबा। मग त्यांनी ते बाहेर काढले असता त्यांना एक मुलगा दिसला। तर अशा प्रकारे जालेंद्रनाथांचा जन्म झाला। आणि त्यांच्या जन्माची कथा अशी आहे की ज्यावेळेस आदिनाथ शिवशंकरांचं तिसऱ्या यात्रामध्ये अग्नी म्हणजे त्या कुंडामध्ये सामावला आणि त्यामध्ये त्यावेळेसच अंतरिक्ष नारायणाने बरोबर प्रवेश केला आणि त्या अंतरिक्ष नारायणाने प्रवेश केल्यामुळे ते जालेंद्रनाथ प्रगट झाले त्या अग्निकुंडामधून। म्हणून त्यांना अग्निदेवाचे पुत्र असेही म्हणतात। अग्निदेवाचा प्रसाद म्हणून त्या राजाने त्यांचा सांभाळ केला, बृहदेव राजाने। आणि जालेंद्रनाथ ज्यावेळेस 12 वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे मन संसारात आणि त्या राजवाड्यामध्ये लागे ना, कारण की ते नातच। म्हणून ते घर सोडून निघून आले आणि ते रानावना तिकडे तिकडे भटकू लागले, नाही का। मग ते एका रानात थांबले होते, पण त्यावेळेस तिथे आग लागली, नाही का, त्या वनाला। आणि संपूर्ण जंगलाला आग लागली, सगळीकडे अग्नी पसरला। आणि मग त्या वनवेमधून जालेंद्रनाथ तिकडे तिकडे पळत असताना अग्निदेवांचं लक्ष मग ते जालेंद्रनाथांवर पडतं, नाही का। ते त्यांचे वडीलच। आणि मग त्याच वेळेस अग्निदेवाला त्यांची ओळख पटली व त्यांनी ओळखली की हा तर आपलाच पुत्र आहे आणि पिता पुत्राची भेट झाली। मग त्यानंतर अग्निदेवांनी त्यांना गुरु दत्तात्रयाकडे पाठवले आणि त्यांना गुरु दत्तात्रयांना विनवणी केली की नाथांना आहे ना, जालेंद्रनाथांना दीक्षा द्यावं असं। मग गुरुदेव दत्तात्रयांनी त्यांना अनुग्रह दिला। मग अग्निदेवाच्या म्हणण्यानुसार गुरु दत्तात्रयांना दीक्षा दिली, सर्व विद्या मंत्र तंत्र सिद्धी दिल्या व बद्रीनाथ येथे तपास बसवले। मग असं करत करत मग जालेंद्रनाथ हे कानिफनाथ महाराजांचे पण गुरु आहेत। म्हणजे कानिफनाथ महाराज हे शिष्य आहेत जालेंद्रनाथांचे। मग तसेच नाथांची समाधी दर्शन आता आपण घेत आहोत। बघा, मंदिरामध्ये सर्वीकडे पारायण चालू आहे। म्हणजे ही समाधी आहे ना, बीड जिल्ह्यामध्ये येवलवाडी येथे आहे। आणि नगर शिरूर बीड रोडवरती रायमो या गावामध्ये उतरूनही तुम्ही या येवलवाडीमध्ये येऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता। इथे नाथांचे मंदिर आहेत, ही गुरुदेव दत्तात्रयाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर तुम्हाला बघू शकतात आता पुढे। आणि पुरातन मंदिर आहेत खूप, हे आपण बघू शकता। हे बघा, मागे धुनी पण दाखवतोय मी तुम्हाला आता। आंबे मातेचं पण मंदिर आहे, हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथे। हे सर्व पुरातन मंदिर आहेत आणि कलाकुसरी इथे तुम्हाला दगडामध्ये बघायला भेटेल। अशा प्रकारे आख्यायिका पण इथे आहेत मी सांगितलेली, ज्याप्रमाणे जसं जालेंद्रनाथाचा जन्म झाला। बघू शकता तुम्ही सर्व मंदिरं। इकडे अग्निधुनी पण आहेत, हे बघा इकडे समोर दिसते आपण। अशा प्रकारे आपण येऊन श्री जालेंद्रनाथांचे नवनाथांचे सर्व दर्शन घेऊ शकतो मित्रांनो। तर मित्रांनो, माझा या ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जालेंद्रनाथांचा, तर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण की नाथांवरील जे जे नवीन व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला मिळत राहतील। अशा प्रकारे माझे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, कारण नाथांवरील सर्व माहिती सर्वांना कळली पाहिजे। चला, आदेश अलख निरंजन।